पाहिजे याची देखील आपण नोंद घ्यायची. पहिले 3-3 चान्स दिले जातील. पंच जर आपण लवकरात लवकर मैदानावर या. आपल्याला बॉल आउट करत असताना ओव्हर स्टेपिंग सुद्धा पडताळायचे आणि थ्रो बॉलिंग सुद्धा पडताळायचे. त्यामुळे पंचानं मी विनंती करतोय आपण आपली जागा घ्यायची. ज्यावेळेला जो संघ गोलंदाजी करणार आहे त्यावेळेला तुमचा कीपर ठेवू शकता. फक्त तो कीपर स्टंपच्या 2-3 फूट मागे असणार, स्टंपला चिटकून राहणार नाही. सर्वप्रथम मितांश 11 सुचित. चला सुचित या. आपण पण मागे या. कीपर इथे बोलवा ना. एक लाईन ठेवू ना, म्हणजे त्या लाईनच्या तिथेच उभे असतात. तिन्ही कीपर इथे बोलवा. पटकन जातील ना त्यांच्या वेळेला. ते झालं की लगेच त्याला बाजूला घ्यायचं. कीपर बोलवा ना. आपल्या इथे ठेव. तिन्ही टीमचे विकेट किपर पुढे या. तिन्ही टीमच्या विकेट किपरला विनंती आहे आपण माईकशी संपर्क साधा. आपण सगळ्यांनी इकडे यायचंय. तिन्ही विकेट किपर इकडे. अजित मोहिते आलाय. सिद्धेश आपला सुद्धा विकेट किपर पाठवून द्या. बने साहेब आपला सुद्धा विकेट किपर. येस थँक्यू. बॉल आउटचा थरार. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग शिवसेना प्रमुख चषक. आणि आता कोणती टीम फायनलला जाणार याच्यासाठी बॉल आउट केला जातोय आणि 3-3 चान्स प्रत्येक टीमला दिले जाणार आहेत. बॉल योग्य टाकला पाहिजे, योग्य ठिकाणाहून टाकला पाहिजे, तो फुलटॉस असला पाहिजे आणि तुम्हाला स्टंप उडवायचे. आणि पहिली टीम मितांश 11 संघासाठी सुचित कदम यांना आमंत्रित केलं जात आहे बॉल आउट साठी. त्यांना पहिला आमंत्रित केलं याचं कारण ते पहिली टीम क्वालिफाय झाली सुपर 3 साठी. तर आता बॉल योग्य सुद्धा पाहिजे. अंपायरला डाऊट वाटलं की हा बॉल फेकला होता, अंपायर त्याचा रिव्ह्यू सुद्धा घेऊ शकतात. सगळ्यांना विनंती आहे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. बॉल आउटचा थरार या शिवडी विधानसभा प्रीमियर लीग शिवसेना प्रमुख चषक. पहिली संधी दिली जाते सुचित कदम यांना. मितांश 11 संघासाठी बॉल आउट. पहिलाच बॉल. दांडी 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 गुल. यस मितांश 11 संघानंतर आता आमंत्रित करत आहोत टीम AK11. बॉलरचं नाव काय? संकेत.
यस हो मिस झालाय. आता मात्र तिसरा संघ या ठिकाणी सिद्धेश पॅकर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. मंदार गुडाव एक पहिली फेरी आहे. अशा 3-3 संधी आहेत त्याच्यामुळे कमबॅक करण्याची संधी आहे. स्टंपला बॉल लागला पाहिजे आणि तो टप्पा लागला पाहिजे. बॉल आउटचा थरार सिद्धेश पॅकर साठी. मंदार गुडाव बंड्या काळा चौकी. हो याही वेळेला मात्र मिस होताना पाहायला मिळत आहेत. आता महेश चेंदवनकर येत आहेत. पहिल्या बॉलवर हिट झाला होता. आता महेश चेंदवनकर येत आहेत. शिवसेना प्रमुख चषकातील बॉल आउट आपण पाहतोय. बॉल आउटचा थरार आपण पाहतोय. मुंबईतील ही मानाची स्पर्धा आहे. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग शिवसेना प्रमुख चषक. बॉल आउट करण्यासाठी येत आहेत महेश चेंदवनकर. बुमरो ओ याही वेळेला मात्र हिट होताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक हिट. परंतु अजूनही खेळ संपलेला नाहीये. खेळ संपलेला नाहीये. 2-2 संधी अजून बाकीच्या संघांना देखील आहे. 1-11 राज. ज्या राजने मात्र जबरदस्त अशी गोलंदाजी केलेली आहे तेच राज आपल्या टीम साठी या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. जो टॉपर राहील तो फायनलला जाईल आणि उर्वरित 2 टीम मध्ये सेमी फायनलची मॅच खेळवली जाणार आहे या मानाच्या स्पर्धेमध्ये. राज बॉल आउट. ओ यस आम्ही सुद्धा मॅच मध्ये आहोत. या अजून फायनलच्या रेस मध्ये आम्ही सुद्धा आहोत सांगत असताना 1-11 आणि आता ऋतिक. वा 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 थरार तर चांगलाच रंगताना पाहायला मिळालेला आहे. बॉल आउट या ठिकाणी आपण पाहतोय. मुंबईच्या काळा चौकीच्या अबुनगरच्या या शहीद भगतसिंग मैदानामध्ये सुरू आहे बॉल आउटचा थरार. हो एक टीम मात्र या रेस मधून बाहेर गेलेली आहे आणि आता संधी मात्र या ठिकाणी 2 लगातारचे हिट केल्यानंतर तिसरा हिट करण्यासाठी. यस पाहूया 2 हिट केलेत. आणखीन एक हिट होणार का आणि जर झाला तर ऑटोमॅटिकली क्वालिफाय. अभिषेक हो हो आता एकीला संधी आहे. जर या बॉलवर हिट झाला मास्टर माइंड एकीचे नवनाथ गाडवे आलेले आहेत. या बॉलवर हिट झाला तर 2 टीमला संधी असणार आहे. नवनाथ गाडवे बॉल आउट हिट करण्यासाठी. सगळ्यांना विनंती आपण नवनाथसाठी टाळ्या वाजवूयात का. अंतिम क्षण आहे नवनाथ गाडवे. हो यस आणि इकडे मितांशी लेवन अंतिम फेरीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. बॉल आउटचा थरार जिंकलेला आहे. मितांशी लेवनने बाजी मारली आहे. जबरदस्त बॉल आउट पाहायला मिळाला आपल्याला या शिवसेना प्रमुख चषक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग. यस बॉलआउट मध्ये फायनलला जात आहे. काय म्हणाल, काय भावना आहेत, कसं वाटलं बॉलआउटचा कॉन्सेप्ट आणि फायनलला गेलाय, काय म्हणाल? आयुष्यातला पहिल्यांदा बॉलआउट खेळलो आणि पहिल्यांदा स्टंप उडवलंय. क्या बात आहे. पहिल्यांदा बॉलआउट आणि पहिल्यांदाच मात्र या ठिकाणी फायनल मध्ये गेलेला आहात. काय म्हणाल, किती आनंद. हा टॉस सुद्धा खेळपट्टीवर होणार आहे. टीम बद्दल काय म्हणाल? टीमला आणि सगळ्या प्लेअरला तर हॅट्स ऑफ आहे आणि माझे जे सपोर्टर आहे त्यांच्यासाठी मी धन्यवाद मानतो. कारण का या बुमरासाठी बघायला खूप पब्लिक येतात खेळ बघायला. सो गेल्या वर्षी थोडा हारलो होतो पण याही फायनलला गेलो आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. आणि माझी तर मुलं आहेतच सोबत. जेव्हा ACBL ला सकाळी निघालो त्याही माझा पुतण्या यश चेंदवनकर याने 15 प्लेअरची आणि माझे संघमालक आहेत त्या दोघांची नावं घेतली आणि मला बोलला काका मी दुपारी सिद्धिविनायकला आलाय ती चिठ्ठी दे मला सगळे प्लेअर लोकांची नावं लिहून. आणि तो सिद्धिविनायकला गेला आणि मला गणपती बाप्पा पळला. बोला गणपती बाप्पा. त्याने ती चिठ्ठी गणपती बाप्पाच्या पायाकडे पण ठेवली. खूप सारं अभिनंदन फायनल मध्ये दाखल झाल्याबद्दल. आणि आता दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच आपण आता टॉस करत आहोत. यानंतरच्या महत्वपूर्ण अशा सेमी फायनलचा 1-11 असणार आहे एका बाजूला आणि सिद्धेश पॅकर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन काही क्षणात टॉस साठी. धन्यवाद.
हा अंकुशजी गुराव साहेब आणि वैभव साळवे या दोन्ही मान्यवरांना विनंती आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे.